एक विषयावर मी मागच्या महिन्याभराने अभ्यास करत होतो. मी काल या विषयासंदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्याकडं MSRDC म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळाचं काम आहे. त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. संभाजीनगरामध्ये मौजे जटवाडा जोगवाडा या ठिकाणी एक जमीन आहे, जी जमीन 23 एकर 3 गुंठे आहे. आणि ही जमीन 23 एकर 30 गुंठे असताना ही जमीन तशी पाहायला गेली तर महाराष्ट्र विकास मंडळाने 1917 साली संपादित केलेली. 1917 महाराष्ट्र विकास महामंडळाला संपादित करून दिले. 1917 जमिनीचं रेकॉर्ड जुनं आहे. महाराष्ट्र विकास महामंडळ विकास पूर्ण ऐका तुम्ही, मग मी तुम्हाला सांगतो. नंतर ही जमीन, याचे जे कायदेशीर वारसदार होते हे कोणीच नव्हतं. ही पडीक जमीन होती आणि म्हणून ही सरकारने, कलेक्टरांनी ॲक्वायझेशन केलेली होती. ॲक्वायझेशन केल्यानंतर ही जमीन आता जो समृद्धी महामार्ग झाला याला ती पाहिजे होती. ती जमीन देण्याच्या आधीच झाले. परंतु या सगळ्या प्रकरणात असं प्रकरण हे आहे की 1971 ला एक हिबानामा झाला आणि हा हिबानामा झाला. एक ड्रायव्हर आहे ज्याचं नाव आहे जावेद रसूल शेख आणि हा हिबानामा झाला 1971. 23 एकर जमीन कुळ कायद्यानं हिबानामा यांच्याकडे करून दिला. तुम्ही एक समजून घ्या, त्याच्या आधीच ऑलरेडी संपादित केलेली आहे. संपादित बरोबर आहे. हा हिबानामा झाला. हिबानामा ज्या व्यक्तीच्या नावावर झाला त्याचं नाव जावेद रसूल शेख. 1971 ला झालेला हिबानामा आहे. या व्यक्तीचा आधार कार्ड माझ्याकडे, त्याचा जन्म 1985 चा. कधीचा? 1985 चा. म्हणजे तो 85 ला जन्मला, पण 71 ला त्यांनी हिबानामा केलेला आहे. आता हा व्यक्ती कोण? जावेद रसूल शेख, जे कालडा कॉर्नरची जी जागा होती ज्याच्या नावावर झाली होती, तोच हा जावेद रसूल शेख आहे. हा कोणाचा ड्रायव्हर आहे, कोणाचा चालक आहे, मी याच्यात लिहिलेलं आहे. मी कोणाचं नाव नाही लिहिलं, पण एका सत्ताधारी पक्षाच्या संसद सदस्याचा तो चालक म्हणून नोकरी करतो. बरं, आता याचं व्हॅल्युएशन किती आहे तर तुम्हाला सांगावं. 1150 कोटी रुपये. 1150 कोटी. काय सरकारने काढलेलं आहे बाजार. त्यांचं सरकारचंच पत्र आहे माझ्याकडे. सगळे पत्र आहे सरकारचे माझ्याकडं. टोटल सरकारी दर हे पहा माझ्याकडं. हे माझे पेपर्स नाही, सरकारचे पेपर्स आहे. सक्षम प्राधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचं एक पत्र आहे. त्याच्यानंतर 7/12 आहे माझ्याकडे. हिबानाम्याची कॉपी आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाचं पत्र आहे. मुख्यमंत्री सचिवालयाचं पत्र आहे. एवढं सगळं. आणि आता नीट दिसत नाही, पण एकदम जुना 7/12 पण सगळा आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं हा हिबानामा करणारे अधिकारी
या अधिकाऱ्यांच्या सह्या सुद्धा आहे, त्यांचं नाव सुद्धा आहे याच्यामध्ये. जे कोणी असेल ते करिता लिहिले ना सक्षम प्राधिकारी, त्या तारखेला कोण होता ते कळतो. हा माझ्याकडे त्याचा मी तुम्हाला आधार कार्ड देतो तुम्हाला, त्याच्यावर जन्मतारीख लिहिलेली आहे 71 ला. नव्हता ना, जन्मालाच नव्हता. मला सांगायचं असं की आता सत्तेचा वापर ती 3-3.5 एकर पोलिसांनी कुठे तपास केला त्याच्यात? अजून पोलिसांनी तपास केला पण कारवाई, साधा गुन्हा दाखल केलेला नाहीये राजकीय दबावामुळं. मी याच्यात उल्लेख केला आहे की याआधी सुद्धा संभाजीनगरात याच व्यक्तीने कालडा कॉर्नरतील जमिनीचा हिबानामा अशाच पद्धतीनं केल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करूनही कोणती कारवाई केलेली नाही. मी आता याची CID मार्फत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे, महसूल मंत्र्यांना केलेली आहे. आता आपल्या मार्फत हा विषय मी मांडतोय. मी लिगली काल पत्र पण महसूल, त्याच्यानंतर मुख्यमंत्री, MSRDCचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब, या राज्याचे मुख्य सचिव, सर्वांना ऑलरेडी मेलद्वारे हे पत्र कळवलेले आहे. काही लोकांचा रिप्लाय पण आलेला आहे, त्यांनी फॉरवर्ड केलेलं आहे पुढे समजा. पण मी या विषयाकडे आपलं लक्ष वेधतो की अशा पद्धतीनं एक सरकारची, मी म्हणेल कोण वारसदार असेल माझं त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही, त्यांना मिळणार असेल तरी माझी काही हरकत नाही. पण जी व्यक्ती 1985 ला जन्मली तिचा 1971चा हिबानामा कसा होतो हा माझा याच्यातला बेसिक प्रश्न आहे. कारण शेवटी तो पैसा जर जमीन कोणाची तरी खाजगी असेल तर त्याला तो मिळाला पाहिजे, त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन माझं असायचं काहीच कारण नाही. जे कोणी त्याच्यात लता, सूर्यभान, वाघमारे वगैरे असे काही त्याची मोठी वंशावळ आहे, फार मोठी, ती पण वंशावळीची यादी माझ्याकडे आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते लोक आता आहे नाही आहे मला माहिती नाही, कारण फार जुनं या सगळ्या प्रकरण आहे. परंतु हिबानामा अशा व्यक्तीचा झालेला आहे आणि अशी रक्कम मिळावी याच्यासाठी सरकारचेच काही बाबू लोक प्रयत्न करतायत. हा मुद्दा मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर नेऊ इच्छितो. मी रितसर तक्रार याची केलेली आहे. मी पुन्हा फॉरवर्ड करतो लगेच, तुम्ही व्हेरीफाय करा. मी तुम्हाला पाठवतो ना सगळं, तुम्ही चेक करा. मी हे पत्र तुम्हाला सगळं देतो बरं का. हे पत्र सगळं आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सगळं की हे पहा, मी पत्र वाचून दाखवतो सगळं. मी 1 मिनिटात सगळं पत्र वाचून दाखवतो, तुम्हाला कळेल. समृद्धी बाधित जमिनीचा मोबदला याच्याविषयी मी बोललेला आहे. लता सूर्यभान वाघमारे यांचे खापर पंजोबा, कैलासवासी पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे व हक्कात मौजे जटवाडा जोगवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजी जमीन 23 एकर 3 गुंठे शेत जमीन हैदराबाद संस्थान छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 1957 पासून प्रमाणपत्र देऊन बहाल केली आहे. कैलासवासी पावण्या भिका वाघमारे यांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याने सदर जमीन कित्येक वर्षे नापीक पडीत जमीन राहिली आणि ती संभाजीनगर तहसील मंडळाने सन 1917 साली महाराष्ट्र विकास महामंडळाला संपादित करून दिली. मला वाटतं हे वर्षाचा काही इश्यू दिसतो, जरा मी चेक करतो. ही जमीन त्यांच्या मूळ मालकाच्या कुळ वारसदारांना हैदराबाद कुळ कायद्याच्या 1950च्या कलम 38 अन्वये मोबदला ₹1150 इतके अनुज्ञेय आहे. या संबंधी मान्य सहाय्यक आयुक्त महसूल छत्रपती 23 जुलै 2022 यांना सविस्तर चौकशी करून उत्तर देण्यास कळविले होते.
यानंतर सक्षम अधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदार संभाजी यांना असे कळवले होते की श्रीमती लता वाघमारे राहणार जटवाडा यांनी कार्यालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे मयत पावण्या भिका वाघमारे खापर पंजोबा राहणार मौजे जटवाडा जोगवाडा शेतजमीन गट नंबर 174 मध्ये 23 एकर 3 गुंठ्यांचे नावे हक्कात प्रतिबंधित मालक म्हणून हैदराबाद कुळ कायदा 1950 च्या कलम 38 च्या आधारे जारी केलेल्या सरकारी आयलॉनच्या मुद्द्यावर श्री जावेद रसूल शेख यांना हैदराबाद संस्थानमार्फत 1971 छत्रपती संभाजीनगरला हैदराबाद हिबानामा मार्फत 23 एकर कुळ कायद्याने शेतजमीन बहाल केली आहे। त्या जमिनीचे आज रोजी बाजार मूल्य 1150 कोटी सरकारी दप्तरी त्यावेळेस 150 आता 1150 याबाबत असे नमूद करण्यात येते की जावेद रसूल शेख यांचा जन्म माझ्या माहितीनुसार सन 1985 चा आहे। सोबत मी आधार कार्ड जोडेल। हा सर सत्तारूढ पक्षाच्या एका संसद सदस्याचा वाहन चालक आहे। त्याचा जन्म 1985 मध्ये झाला असेल तर सन 1971 ला हैदराबाद हिबानामा मार्फत 23 एकर कुळ कायद्याची शेतजमीन बहाल झाली कशी हा प्रश्न माझ्या मनात आहे। शासनाने कोट्यवधी रुपये गैरमार्गाने खिशात घालण्याचा प्रकार होत असताना जावेद रसूल शेख यांच्या पाठीशी कोण आहे याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी। सदर बाबतीत प्रचंड अनियमितता शासनाच्या आजच्या बाजारभावाने सुमारे 1150 कोटी रुपये हडप करण्याचा हा प्रयत्न आहे। सदर प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी। शासनास अशा पद्धतीने फसविणाऱ्या संबंधित अधिकारी व हिबानामा करणारे व्यक्ती यांच्यावर कडक कारवाई करावी। संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी। याआधी सुद्धा संभाजीनगरात याच व्यक्तीने कालडा कॉर्नर येथील जमिनीचा हिबानामा अशाच पद्धतीने केल्याचे समोर आलेले आहे। या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करूनही कोणतीच कारवाई केली नाही याकडे मी लक्ष वेधू इच्छितो हा माझं निवेदन आहे। याच्यात मला असं वाटतं सगळं डिटेल लिहिलेलं आहे माझ्याकडे। आता हा त्या महिलेचा अर्ज द्या सोडून सरकारचं पत्र समजा हे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी सुद्धा हे सगळं लिहिलेलं आहे। खापर पंजोगा मयत पावण्या भिका यांना देखील हैदराबाद संस्थान यांनी आणि औरंगाबाद तहसील महसूल जमीन लवाद यांनी 30/10/1917 ला त्यांच्या नावे हक्कात 23 एकर 3 गुंठे प्रतिबंधित मालक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। त्याचा गट नंबर 174 असून सदर जमिनीचा आज रोज बाजार मूल्य 1150 कोटी रुपयात होत आहे। हे माझं पत्र नाही, सक्षम प्राधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उपविभागीय अधिकारी सब प्रकरणी अर्जदार यांच्या अनुषंगाने न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाचे अधीन राहून अर्जदार व इतर 10 यांना आज रोजी कायदेशीर वारस म्हणून घोषित केले असल्याचे दिसून येत आहे। तरी अर्जदार यांचे अर्जात नमूद केलेल्या हैदराबाद कुळ कायदा 1950 च्या कलम 38 या आधारे प्रकरणी पुढील कारण सर्वाधिकार आपल्या कार्यालयात म्हणजे हे सरकारचं पत्र आहे। तारीख आहे 24/7/2025। त्यावेळेस कोण होता मला माहिती नाही, कारण माझा कोणत्याही अधिकारावर आरोप नाही, माझा व्यवस्थेवर आरोप आहे। हे पत्र आहे 24/7/2025। हा एकच प्रश्न पडलेला आहे। 1971 ला जो हिबानामा तहसील समोर केलेला आहे त्या हिबानामाचे काही डॉक्युमेंट्स यांनी जोडलेत का त्याला? यांनीच लिहिलेलं आहे यांच्या पत्रात। ते त्याच्यात काही आहे, काही पत्र पुसट आहे। हे पहा यांच्याच पत्रात लिहिलेलं आहे, मी त्याच आधारावर बनवलं। हे पत्र माझं नाही, हे त्यांचंच आहे की त्यांनी लिहिलं सरकारी आयलॉनच्या मुद्द्यावर श्री जावेद रसूल शेख यांना हैदराबाद संस्थानमार्फत सन 1971 ला औरंगाबाद येथे हिबानामा मार्फत याच्या 3 एकर कुळ कायद्याने शेतजमीन बहाल केली आहे असं म्हटलेलं आहे। आता म्हणून तर मी सगळं समोर आणलं ना।
जर ती महाराष्ट्र विकास महामंडळाच्या नावावर जमीन असेल तर ती हे पहा यांनी काय लिहिलेलं आहे, प्रतिबंधित मालक शब्द आहे यांचा, पण मालक आहे पण प्रतिबंधित आहे. कित्येक वर्ष जमीन पडीक होती, कोणी नव्हतं, तर सरकारने ते ॲक्वायर केलेली आहे. ॲक्वायर केल्यानंतर यांना जाग आली काही लोकांना, आता मग त्यांनी हिबानामा 1971चा दाखवलेला आहे एखादा जुना. आता तो बोगस असेल. हा? हिबानामा पूर्ण केलेला आहे. संपादित झाली. अरे याच्यात पत्र लिहिले 1150 कोटी बाजार मूल्याने द्यायचं म्हणून, तर अजून पैसे मिळाले नाहीत ना? नाही मिळालं ना. हे पहा याच्यात मला ऐकून घ्या, मला जे कळतं ते सांगतो मी. ऐकून घ्या सुहास, की समजा मला जे कळतं, हे आता हे चालू आहे का नाही, मला जे कळतं ते सांगतो. जर 1957चा असेल तर त्याचे 1150 रुपये मावेजा होऊ शकतो, बरोबर आहे. 71चा असेल तर त्याचा आणखी त्याच्यात मावेजा थोडा. आताचा त्याचा मी सांगितलं तेवढं 1150 कोटी आहे. हा. जावेद कोणाचं ड्रायव्हर आहे? तुम्ही एवढं छापलं होतं ना बातम्या ना. मग मागच्या प्रकरणात सुद्धा पोलिसांनी काही केलेलं नाही अजून. मंजुरी करताना बेसिकली आधी संयुक्त मोजणी करतात, मग व्हॅल्युएशन करतात. तर 3 तरी तपासणी केल्या असतील ना त्यांनी अधिकारी. अजून पैसे दिलेले नाही. ठीक आहे, नाही बेसिकली नवीन घ्यायची असं म्हणलं की एक मोजणी करतात, पहिली संयुक्त मोजणी, त्याच्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन करायला एक मोजणी करतात, आणि त्याच्यानंतर तिसरं की ह्या माणसाला त्याला आवाज करण्यासाठी तिसरी मोजणी. असं यांनी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर त्याचे 1150 कोटी रुपये व्हॅल्यू काढला. सुरुवातीला मोजणी झाली त्यावेळेस प्रतिबंधित मालक म्हणजे कोणाचं नाव नाही, पण सरकारचे रूल असा आहे की कोणी मालक असो नाही तर नसो, त्याच्या तेवढा याचा मोबदला ते काढून ठेवतात, सरकारकडे तो जमा असतो. पहिली गोष्ट. समजा आता काही जमीन अशी असते की ज्याला मालक नसतो, काही नसतो, एखाद्या सरकारी सुद्धा असू शकते, तर ती जमीन सरकार काही पैसे देत नाही अशातला भाग नाही. कारण भूसंपादनाचे पैसे, भूसंपादनचे फक्त व्हॅल्युएशन करणं काम महसूल विभागाचं आहे, पैसे देणं काम राज्य रस्ते विकास महामंडळाचं होतं. त्यामुळे उद्या एकदा आता भूसंपादन झालं, सगळे रस्ते कोणाची जागा होती हे काम महसूल विभागाने एकदा केल्यानंतर तेवढी अमाऊंट राज्य रस्ते विकास मंडळ किंवा कोणतंही डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटला देऊन टाकतं, आणि मग त्याच्यानंतर त्याचं वाटप करणं महसूल विभाग करतं. ते काही ज्यांनी रस्ता केला त्या डिपार्टमेंटचं हे काम नाहीये. फक्त या डिपार्टमेंटनी बाबा एवढी जमीन गेली आणि एवढं त्याचं व्हॅल्युएशन, एवढंच त्याचं काम आहे. आता ही अमाऊंट येऊन पडली, मग हे लोक जागे झाले की ही कशी काढायची, तर त्याला हा मार्ग. म्हणजे समृद्धी महामार्ग तयार झाला, सगळं झालं, आता त्यांनी कागदपत्र हिबानामाच्या नंतर सबमिट केले की आम्ही याच्यामध्ये हे आहोत. हे पहा, अर्जच आता मला सांगा, या महिलेचाच अर्ज 28/8/2025 आहे. रस्त्याचं काम कधी सुरू झालेलं आहे? 16/15/16 सुरू झालेलं आहे. हा, म्हणजे 10-12 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे. हिनं अर्ज आत्ता केला, याचाच अर्थ हिला कोणतरी जागा केलं की तुझं हे अशी 1150 कोटी जमा झाले. मग तो माणूस शोधल्यानंतर त्याला असं करून घेतलं, मग ही प्रोसेस आम्ही कंप्लीट केली आमच्यासारख्याने.